त्यानंतर माझी सहकारी श्वेता आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। श्वेता, तू झी24 तास जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आहेत, सध्या काय स्थिती पाहायला मिळते? कारण मुंबईकरांसाठी पुढचे काही तास हे अति महत्त्वाचे आहेत। अगदी अगदी तू पाहू शकतेस की सकाळचे 10 वाजून गेलेली आहेत आणि आपण 14व्या मजल्यावर आहोत। लोअर परेलला झी24 तासचं ऑफिस आहे। माझी छत्री सुद्धा उलटी झालेली आहे। अत्यंत वेगाने इथे वारे वाहत आहेत आणि सध्या आपण ही खालची दृश्य पाहतोय। सर्वत्र इथे पाऊस पडतोय। सध्या तरी रस्ते वाहतुकीवर काही परिणाम या परिसरामध्ये झालेला नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, जोरदार वारे वाहत आहेत। अनेक ठिकाणी आपण पाहतोय पाणी साचलेलं आहे दादर मधल्या परिसरामध्ये, पण सध्या लोअर परेल मधली ही दृश्य आहेत, इथे कुठेही पाणी साचलेलं नाहीये, मात्र जोरदार पाऊस होतोय। मुंबईकरांना पुढचा 3 ते 4 तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। जोरदार वारे वाहतील आणि पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे आणि त्यानुसार या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या सर्व नागरिकांना सतर्कतेचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं असतं मुंबईकरांसाठी ते म्हणजे ऑफिसला जाताना त्यांना बसचा किंवा त्याचबरोबर रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागतो। मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो। त्यामुळे आता जर जोरदार पाऊस या नंतरच्या काळात जर झाला तर मोठ्या प्रमाणावर पाणी साचू शकतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। तसंच ट्रेनच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। काही ठिकाणी पाणी सुद्धा भरलेलं आहे ट्रेनच्या ट्रॅकवर, ती सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। सध्या आपण पाहतोय या संपूर्ण इमारती आपण पूर्णपणे भिजलेल्या पाहतोय। तसंच आभाळ आलेलं आहे, धुसर सध्या दृश्य मारता आपल्याला पाहायला मिळते। सर्वत्र ढग आपल्याला पाहायला मिळतात, काळे ढग आलेले आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल अशी सुद्धा शक्यता सध्या आपल्याला वर्तवली जाते। नक्की श्वेता, तू दाखवल्याप्रमाणे मुंबईची सध्या काय परिस्थिती आहे या दृश्यांमधून पाहायला मिळते। सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, सोबतच मुसळधार पाऊस पडतोय। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।